आमगाव तालुक्यातील 6 गावांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या पुलाच्या बांधकामाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. वारंवार निवेदने देऊन तसेच उपोषणाची आंदोलने करूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत ग्रामपंचायत सदस्य सुनील गिरडकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. सदर पुलाची उंची अत्यंत कमी असल्यामुळे पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. परिणामी परिसरातील 6 गावांचा तालुक्याशी संपर्क तुटतो. याचा फटका नागरिकांसह शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही बसत असून त्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. पुलाच्या बांधकामासाठी अनेकदा निवेदने देण्यात आली, तसेच विविध माध्यमांतून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र अद्यापही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्य सुनील गिरडकर यांनी अन्नत्याग आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. या आंदोलनामुळे परिसरातील नागरिकांचे लक्ष पुन्हा एकदा पुलाच्या प्रश्नाकडे वेधले गेले असून प्रशासन आता यावर काय भूमिका घेते आणि नवीन पुलाच्या बांधकामाबाबत कोणता निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज दिनांक 24/6/2026 ला आपण पिपरटोला ते चिष्टोला ह्या पुलाच्या नदीच्या पुलावर एक वडाच नाला आहे आणि त्या नाल्यावर पूल आहे. तो अतिशय जीर्ण आणि कमी उंचीचा आहे. तर त्यासाठी आपण आज बेमुदत आमरण उपोषणाला बसलेला आहोत. पण ह्या अगोदर 2 वर्षापूर्वी सुद्धा आम्ही बेमुदत आमरण उपोषण केला. त्या ठिकाणी आमदार, खासदार, झेडपी मेंबर आणि खूप काही लोकप्रतिनिधी यांनी आम्हाला आश्वासन दिलं होता की आम्ही येत्या 6 महिन्यात आम्ही ह्या पुलाचं काम सुरू करू. परंतु 6 महिने नव्हे तर पूर्ण 2 वर्ष लवटूनही ह्या पुलाचं काम सुरू झालं नाही. त्यासाठी आम्ही आज म्हणजे 24 तारखेला आज आपण पुन्हा आमची मागणी पूर्ण न झाल्यामुळे आम्ही बेमुदत आमरण उपोषणाला बसलेला आहोत. आणि हा जो आंदोलन आहे, जेव्हापर्यंत आम्हाला लेखी आश्वासन भेटणार नाही तेव्हापर्यंत हा आंदोलन चालू राहणार आहे. मला सांगायचं आहे की PWD इंजिनियर हे सुद्धा, PWD अभियंता हे सुद्धा आले होते त्या आंदोलनाला आणि त्यांनी सुद्धा आम्हाला लेखी आश्वासन दिला होता की आम्ही तत्काळ आणि लवकरात लवकर आम्ही या पुलाची मंजुरी करून देऊ आणि पूल निर्माण करू. परंतु त्या अभियंत्यांच्या सुद्धा आश्वासनं हे खोटे आश्वासनं देऊन आम्हाला जनतेची फसवणूक केली आहे. त्यासाठी आता सांगायचे आम्हाला एवढंच आहे की हा जो आजचा आंदोलन बेमुदत आमरण उपोषण आहे, हा जेव्हापर्यंत आम्हाला एक लोकप्रतिनिधी किंवा अभियंता हे आम्हाला लेखी आश्वासन देणार नाही तेव्हापर्यंत हा आमचा आंदोलन हा सुरूच राहणार आहे. प्रतिनिधी राधाकिसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया.